Hello friends, welcome to our YouTube channel बालमैत्रीण. हॅलो, आज आपण पाहणार आहोत क्लास 4चा युनिट 3 मधला पार्ट अ रेसिपी. आपल्याला इथे रेसिपी शिकवली आहे. कशाची आहे बरं? पोह्यांची. ओके, पेज नंबर आहे 39. मग लुक ॲट द पिक्चर्स, लिसन केअरफुली अँड नंबर द सेंटेन्स प्रॉपरली. मग त्यांनी आपल्याला सांगितले की हे जे पिक्चर्स आहे इकडे दिलेले ते पहा आणि त्याच्याप्रमाणे हे जे इकडे सेंटेन्स दिलेले आहेत ना त्यांना नंबर द्या. ओके, मग आता पाहूया पोहे करण्याची रेसिपी. आपल्याला घरी माहितीच आहे आई कशी पोहे बनवती. मग पाहूया तशीच आहे का ही रेसिपी. ओके, फर्स्ट टेक्स अ बोल ऑफ पोहे, म्हणजे एक वाटी भरून पोहे घ्या. मग आहे का ही पहिली स्टेप? आहे, बरोबर. मग इथे लिहायचं 1. बरं, इथे काय केलं आहे? सेकंडमध्ये हे झालं 1, हे झालं 2. सेकंडमध्ये काय केलं आहे? चाळलं आहे त्यांना, हो की नाही? मग चाळण्यासाठी काय आहे? तर चालण्यासाठी आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो सिफ्ट. ओके, सिफ्ट देम. मग हे झालं 1, हे झालं 2. मी तर सिफ्ट देमला 2 नंबर दिला. नेक्स्ट आता थर्ड पिक्चर कशाचं आहे? धुतले जात आहेत ते पोहे. मग धुण्याचं कुठे ऑप्शन आहे? इथे थर्ड. वॉश देम्स वेल, म्हणजे पोहे चांगले स्वच्छ धुवा. मग नेक्स्ट 4 नंबर काय दिसतंय बरं? इथं कांदा सोलतात आहे. मग काय येईल बरं नेक्स्ट? पील्स अँड अनियन. पिक्चर नंबर 4. नेक्स्ट आहे 5 नंबरला काय केलं जाते? कांदा कापला जातोय. मग पाहूया इथे कुठे दिसतंय बरं? पहा, इथे आहे 5th नंबर. कट द अनियन अँड द चिलीज इंटू स्मॉल पीसेस, म्हणजे कांदा आणि मिरच्या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापा किंवा बारीक कापा. ओके, नेक्स्ट आता 6 नंबर काय दिसते आपल्याला? तर कढईमध्ये तेल तापायला ठेवलंय. मग इथे येणार हिट्स सम ऑइल इन अ पॅन. ओके, 6 नंबर झाला. नेक्स्ट आता आहे याच्यामध्ये 7 नंबर. काय आहे याच्यामध्ये? जिरं मोहरी वगैरे टाकली जाते. मग इथे आहे 7 नंबर. पुट्स मस्टर्ड सीड्स, हिंग अँड टर्मरिक पावडर इन द ऑइल, म्हणजे तेलामध्ये मोहरी, त्याच्यानंतर हिंग आणि हळद टाका. नेक्स्ट काय बरं केले? 8 नंबरला कांदा आणि मिरची तर तेलामध्ये टाकली आहे. मग इथे येणार नेक्स्ट ॲड्स ऑनियन, चिली पीसेस अँड फ्यू पीनट्स अँड करी लिव्स टू ऑइल अँड स्टर्स वेल, म्हणजे हे म्हणजे काय? तेलामध्ये कांदा टाका, मिरची टाका, शेंगदाणे टाका, कढीपत्ता टाका आणि छान मिक्स करा, हलवा ते. ओके, म्हणजे परता थोडंसं. नेक्स्ट काय बरं आहे? पहा इथे 9 नंबरला पोहे टाकलेत त्याच्यामध्ये. मग आता कुठे येईल बरं? आफ्टर 1 or 2, इथे आहे. आफ्टर 1 or 2 minutes ॲड द वेट पोहे, अ लिटल सॉल्ट अँड शुगर अँड स्टर्स वेल, म्हणजे 1-2 मिनिटं हा कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये पोहे टाका, ओले पोहे टाका भिजवलेले, थोडंसं मीठ टाका आणि साखर टाका आणि छान ते हलवा. त्याच्यानंतर 10 नंबरला काय केलं? पहा बरं, झाकण ठेवता येत त्याच्यावर. इथे वरती आहे कव्हर द पॅन विथ लीड. ओके, हे वालं. मग त्या कढईवरती झाकण ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे? झाकण काढलेलं आहे. मग झाकण काढण्याच्या आधी काय इथं पहा, आफ्टर 1 or 2 minutes टेक्स ऑफ द लीड, म्हणजे 1-2 मिनिटानंतर झाकण काढून टाका. मग राहिलेलं काय आहे? अ टेस्टी बोल ऑफ पोहे इज रेडी. मग आता इथे हे झालं लास्ट 12 नंबर. सर्व पोहे विथ अ स्लाइस ऑफ लेमन, म्हणजे टेस्टी पोहे आता तयार आहेत. हे पोहे तुम्ही लिंबाच्या फोडीसोबत सर्व करा, वाढा. ओके, आय होप तुम्हाला ही रेसिपी समजली असेल आणि हा जो सिक्वेन्स मी दिलाय हा सुद्धा समजला असेल. ओके, थँक्यू. आणि असे छान छान टेस्टी पोहे घरी तयार करा आणि आईला खायला देऊन आईला सरप्राईज द्या. If you like it, then like it. If you love it, then subscribe it. And don't forget to click